बीडमधील प्रशासन, पोलीस यंत्रणा ही राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या चेल्याचापट्यांनी किती पोखरली आहे याची दररोज नवनवी प्रकरणं समोर येतात। वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांच्या काळ्या कृत्यांकडे होत असलेलं दुर्लक्ष, वाढलेली गुन्हेगारी, वाल्मिक कराडच्या आदेशावर सगळे नियम धाब्यावर बसून अवघ्या 3 दिवसात अगदी दारूच्या दुकानाचे मिळणारे परवाने, वाल्मिक कराडच्या चौकशी पथकातच त्याच्याशी संबंधित असलेले पोलीस, त्या पोलिसांसोबतचे फोटो, अशा गोष्टी यापूर्वी समोर आल्या। आता एका आरोपीला सोडण्यासाठी वाल्मिक कराड थेट पोलीस निरीक्षकांना सूचना देत असल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। सनी आठवले या बीडमधील नामचीन गुंडाला सोडवण्यासाठी वाल्मिक कराड बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना सूचना देत असल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये केला जातोय। ऑडिओ क्लिप व्हायरल होताच पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले, पण याच पार्श्वभूमीवर चर्चेत आलेला हा सनी आठवले नेमका आहे तरी कोण, पाहूयात या व्हिडिओमध्ये। बीडमधील नामचीन गुंड म्हणून सनी आठवलेची ओळख आहे। खंडणी, मारहाण, बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध गुन्ह्यात तो सध्या फरार आहे। आठवलेची राजकीय लोकांशी उठ बस आहे। आठवले आधी वाल्मिक कराड सोबतच काम करत होता। तो दीपज्योत ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष आहे। याच ग्रुपच्या माध्यमातून त्याची धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक वाढली। स्थानिक राजकारणात त्याची योगेश क्षीरसागर यांच्याशी पटत नसल्यानं तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेला। आठवलेची सोशल मीडिया अकाउंट्स पाहिल्यास एखाद्या सेलिब्रिटीचं अकाउंट वाटतं। तो फेसबुकवर स्वतःला कंटेंट क्रिएटर समजतो। त्याचे जवळपास 14,000 फॉलोअर्स आहेत। कधी दादागिरी करतानाचे व्हिडिओ तर कधी जेलमधील फोटो तो अपलोड करतो। आपली ताकद दाखवण्यासाठी तो राजकीय नेत्यांसोबतचे फोटो नित्य नियमानं अपलोड करत असतो। किंग ऑफ बीड सिटी, सनी भैया, बीड जिल्ह्याचे आदरणीय वडील, अशा पोस्ट तरुण मुलांच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ॲपला दिसून येतात। गुरुपौर्णिमेला 18 ते 20 वर्षांची मुलं गुरु म्हणून त्याच्यासोबतचे फोटो व्हायरल करतात। अशा या सनीनं आता एक फेसबुक पोस्ट करून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा केलाय। वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची ही क्लिप व्हायरल होती। शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र आहेत। काही कारणास्तव मी वाल्मिक अण्णा कराड यांच्यापासून दूर गेल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत 3 ते 4 वेळेस आढळून आलो। त्यामुळं वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आला आणि सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना दिले गेले। त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं। मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलवण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही। तो राग मनामध्ये धरत आणि अण्णाच्या सांगण्यावरून बनावट नोटा छापायच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आले। दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत। बनावट नोटा छपाई प्रकरणी मनीष क्षीरसागर हा माझा मित्र आहे, परंतु तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही आहे। वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे काम करत आहेत। माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिक अण्णा कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला। मी आमदारांचं काम करत आहे, मात्र माझं चुकलं, मला माफ करा असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना फोन करून त्या सनीला नका गुंतू संशयतेमध्ये, त्याची चूक झाली, ते माफी मागायला लागले, जाऊ द्या विषय सोडून, तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे। सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश आणि त्याचं जमत नाहीये, म्हणून तो सध्या तिकडे गेलाय। अशा आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल करत आहे, असंही सनी आठवले यानं म्हटलंय। दरम्यान पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी या संदर्भातील आरोप फेटाळले। सदर क्लिप खोटी आहे, आवाज अगदी माझ्यासारखाच असला तरी संबंधित ऑडिओ क्लिप बनावट आणि फेक आहे। क्लिपमधील संवाद माझा नाही, AI वापरून संबंधित ऑडिओ क्लिप बनवली आहे। सनी आठवले हा फरार गुन्हेगार आहे, त्याचा भाऊ देखील गुन्हेगारच आहे। बाहेर राहून अशा प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून पोलिसांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, मात्र अशा फोन रेकॉर्डिंगचा काहीही फायदा होणार नाही, तो माझा आवाज नाहीच। या प्रकरणी आपण सायबर ॲक्ट खाली गुन्हा दाखल करणार असल्याचं देखील पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी सांगितलंय।
पण एकूणच या सगळ्या प्रकरणातून बीडमधील सगळी प्रशासकीय यंत्रणा वरपासून खालपर्यंत आणि किती आतपर्यंत पोखरली गेली याचा अंदाज येऊ शकतो. तर मंडळी, बीडमधील या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.